24,400चा हाय पुन्हा मार्केटने घातलेला आहे. ऑल टाइम हायला पुन्हा मार्केट जे आहे ट्रेड करत आहेत. तर अजूनही तुम्ही जर ट्रेडिंग स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग केलेलं नसेल, कधी इन्व्हेस्टमेंट केली नसेल, तर एक अजून चांगली संधी गमावली आहे. मात्र यापुढे तुम्ही देखील मार्केट असं अपसाईडला मूव्ह देत राहणार आणि त्यामध्ये ट्रेडिंग कसं करायचं यासाठी आपण एक कोर्स लॉन्च केलेला आहे, MSB ट्रेडिंग अकॅडमी मार्फत. मी मयुरेश बांदिवडेकर तुमचं स्वागत करतो. हा जो माझा पूर्ण कोर्स आहे त्याबद्दल आपण एक माहिती जाणून घेऊया की काय आहे ह्या कोर्समध्ये आणि कशा पद्धतीने तुम्ही अशा प्रकारे मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, इंट्राडे ट्रेडिंग करू शकता, ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करू शकता, स्विंग ट्रेडिंग करू शकता आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करू शकता. या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. टेक्नोफंडा म्हणजे काय? टेक्निकल्स आणि फंडामेंटल्स दोन पद्धतीचे अनालिसिस करून ना स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग केलं जातं. तर फंडामेंटल्स म्हणजे काय असतात? ज्यावेळी कंपनीची जी बॅलन्स शीट असेल, कंपनीचा डेटा जो असेल, फायनान्शियल डेटा, त्यांना ऑर्डर्स किती आल्या, रिपोर्ट्स असतात वेगवेगळे, यांचा स्टडी करून किंवा वेगवेगळे रेशोज जे असतात, वेगवेगळे जे रेशोज असतात वगैरे यांचा अभ्यास करून त्या ठिकाणी मार्केटमध्ये ट्रेडिंग केलं जातं. त्याला फंडामेंटल अनालिसिस केलं जातं. म्हणजे कंपनीची स्ट्रॉंग साईड बघितली जाते, कंपनीची अर्निंग पॉवर किती आहे, प्रॉफिट किती जनरेट करतो, रिव्हेन्यू किती जनरेट करतो, दरवर्षी तो वाढतोय की कमी होतो, नवीन इन्व्हेस्टर्स किती येत आहेत, कंपनीकडे कॅश फ्लो किती आहे, पैसा किती आहे, पैसा किती येतोय, किती जातोय, कंपनीचं मॅनेजमेंट कसं आहे, या सगळ्यांचा अभ्यास करून एक पद्धत आहे ती म्हणजे फंडामेंटल अनालिसिस. यावरून आपल्याला कळतं की कंपनी जी आपण निवडली आली आहे, जी चूज केलेली आहे, ती स्ट्रॉंग आहे, चांगल्या पद्धतीने काम करणारी आहे. तर अजूनपर्यंत जर चांगल्या पद्धतीने काम करत आली असेल तर यापुढे पण ती चांगल्या पद्धतीने काम करणार, असा एक व्ह्यू तयार होतो. याला म्हणतात फंडामेंटल अनालिसिस. ते आपण या ठिकाणी कसं करायचं ते शिकणार. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे टेक्निकल अनालिसिस. ते आपण शिकणार आहोत. चार्ट्स आपण वेगवेगळे बघितले असतील. ते चार्ट्स काय असतात, कसे असतात, त्यामुळे वेगवेगळे पॅटर्न्स बनतात. ते पॅटर्न्स कसे असतात, कॅन्डलस्टिक्स असतात, त्यामध्ये आपण छोटे छोटे बघितलेले असतील कदाचित. तर त्या कशा पद्धतीने असतात त्या बघायचं, ते स्टडी करू शकतो. या ठिकाणी आपण बघतो तर हा जो बघितलेला हा चार्ट आहे पूर्ण. आपण याच्यावरती स्टडी करून, प्राइसचा स्टडी करून, प्राइस ऍक्शन स्टडी करून स्टॉकमध्ये पुढे काय होणार आहे ते चालू शिकून घेणार आहोत. त्याचप्रमाणे इंडिकेटर्सचा वापर करणं. आपण प्राइस ऍक्शन बेस्ड इंडिकेटर, जे प्राइस रिलेटेड आहेत तेच इंडिकेटर्स बघणार आहोत. अदर इंडिकेटर, टेक्निकल इंडिकेटर्स जे आहेत ते आपण बघणार आहोत, कारण त्यामुळे मार्केट आपण खूप मोठ्या प्रमाणात कन्फ्यूज होऊ शकतो. ओव्हरऑल कोर्सचे डिटेल्स या ठिकाणी आपल्याला वेबसाईटवरती माझ्या पाहायला मिळतील. त्यामध्ये आपण सगळं मेन्शन केलेलं आहे आणि बेसिक पासून सुरुवात करणार आहे, कशा प्रमाणे चालतं ते बघणार आहोत. मला जर स्टार्ट करायचं असेल तर यापेक्षा चांगलं अपॉर्च्युनिटी या ठिकाणी नसेल आपल्याला. इंट्राडे ट्रेडिंग बघणार आहोत, स्विंग ट्रेडिंग बघणार आहोत, टेक्निकल अनालिसिस बघणार, रिस्क रिवॉर्ड इन्व्हेस्टिंग, फंडामेंटल अनालिसिस, सायकोलॉजी मार्केटची कशी असते, रिस्क मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं पाहिजे, मनी मॅनेजमेंट जे आहे त्याच्याचं मॅनेजमेंट, किती इन्व्हेस्ट करायचे, किती नाही करायचे, राखीव पैसा किती ठेवायचा, रिस्क किती घ्यायची, त्याचप्रमाणे शॉर्ट सेलिंग कशा पद्धतीने करायचं ते आपण बघणार आहोत. ट्रेडिंग बघणार आहोत. सेटिंग सायकोलॉजी आहे आपली, पूर्णपणे सायकोलॉजी मेन फॅक्टर असते कोणत्याही ट्रेडमध्ये, तो पार्ट आपण या ठिकाणी बघणार आहोत. हा कोर्स कोणाकोणासाठी आहे? जे बिगिनर्स आहेत, ज्यांना आपली वेल्थ जो आहे, आपला जो पैसा आहे तो वाढवायचा असेल त्यांच्यासाठी हा कोर्स आहे. त्याचप्रमाणे आपण जे ट्रेडर्स नवीन स्टार्ट करणार आहेत किंवा जे स्टार्ट केलेलं आहे, बिगिनर्स आहेत पण त्यांना ऍडव्हान्स लेवल पर्यंत जायचं आहे, त्यांच्यासाठी देखील हा कोर्स आहे. कारण आपण स्टार्टिंग बेसिक पासून करणार आहोत, पण आपण वेगवेगळे त्यामध्ये आपण या ठिकाणी जर प्रोग्राम बघितला आपला तर बेसिक पासून स्टार्ट करतोय आपण. पहिले आपण स्टार्टिंगला फंडामेंटल सारखा क्लिष्ट पार्ट आहे ना तो बघणार आहोत. कारण जेव्हा आपण एखाद्या स्टॉकचा फंडामेंटली पार्ट जर बघायला गेला तर तो खूप क्लिष्ट पार्ट आहे आणि खूप कंटाळवाणा पार्ट आहे. हा आपण थोडासा अवॉइड करणार आणि जे मेन महत्वाचे मुद्दे आहेत ना ते या ठिकाणी घेणार आहोत. त्यानंतरचा पार्ट आहे टेक्निकल अनालिसिस. टेक्निकल अनालिसिस आपण मी सांगितल्याप्रमाणे चार्ट पॅटर्न बघणार आहोत, इंडिकेटर्स बघणार आहोत, कॅन्डलस्टिक्स बघणार आहोत आणि जे काय बेसिक्स जे आहेत त्या गोष्टी त्या बघणार आहोत. त्यानंतर आपण प्राइस ऍक्शन मध्ये जाणार आहोत. प्राइस ऍक्शन वरती सेमच आहे पण थोडंफार चेंज आहे. तेच आहे एक मला टेक्निकल अनालिसिस आणि फंडामेंटल टेक्निकल अनालिसिस मध्ये हे जे पार्ट आहेत पुढचे ते डिटेल्स मध्ये आपण बघणार आहोत. त्या ठिकाणी ऍडव्हान्स मध्ये काय बघणार आहे? ऍडव्हान्स प्राइस ऍक्शन, त्यामध्ये आपले काही महत्वाचे मुद्दे असतात की ब्रेकआउट्स जे असतील चार्ट पॅटर्नचे ते झाल्यानंतर आपल्याला कोणत्या पद्धतीने ऍडव्हान्स मध्ये ते ब्रेकआउट कन्फर्म करायचे असतात वगैरे ह्या गोष्टी बघणार आहोत. आपण बिगिनर असाल तर आपण कॅश मार्केटमध्ये ट्रेडिंग करू शकतो, म्हणजे रेग्युलर जे स्टॉक्स वगैरे आहेत त्यामध्ये आपण ट्रेडिंग तर करणारच आहोत. बट जर आपण याच्या वरती जर लेवलला आपण बिगिनर, आपल्याला बेसिक्स माहिती असेल आणि
इंटरमिडिएट लेवलला तुम्हाला ट्राय करायचं असेल तर ऑप्शन ट्रेडिंग तुम्ही करू शकता. आणि सगळ्यात बऱ्याच जणांचा फोकस हा ऑप्शन ट्रेडिंग वरतीच असतो. ही पण इंट्राडे मध्ये माझी स्पेशालिटी आहे की इंट्राडे मध्ये जे स्टॉक्सचे ऑप्शन्स असतात ते बऱ्याच जणांकडून अवॉइड केले जातात. त्यावेळी त्या ठिकाणी खूप जास्त कोणाचं लक्ष नसतं. कारण का तर निफ्टी, बँक निफ्टी सारख्या मध्ये ट्रेड करणं खूप सोपं असतं. कारण आपल्याला चॉईस खूप कमी असते की निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप निफ्टी नाहीतर फिन निफ्टी या चारपैकी एकामध्ये मोमेंटम भेटेल त्याच्यामध्ये आपण ट्रेड करायचं. 2000 स्टॉक्स आहेत त्याच्यामधला निफ्टीचे, त्याच्यातला 2-3 स्टॉक्स सिलेक्ट करणं खूप अवघड काम असतं आणि त्यामुळे आपण स्टॉक्स अवॉइड करतो. मात्र हे अवघड काम आपण एकदम सोप्या पद्धतीने करणार आहोत. त्यामुळे आपल्याला इझिली एक 10-15 मिनिटांमध्ये आपल्याला आजचे हाय खूप जास्त वरती जाणारे किंवा खूप खाली येणारे स्टॉक्सचे आपल्याला सकाळी समजतात आणि त्याला अनुसरून आपण पुढे ट्रेड प्लॅन करतो, सेटअप बनवतो आणि आपल्या सेटअप प्रमाणे इंट्राडे मध्ये स्टॉक्सच्या ऑप्शन मध्ये आपण ट्रेड करतो. ही सगळ्यात महत्वाची बाब त्या ठिकाणी आपण बघणार आहोत. त्यानंतर रिस्क मॅनेजमेंट असेल यासारखे विषय खूप अत्यंत महत्वाचे. रिस्क फॅक्टर असतात वेगवेगळे, ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. पोझिशन सायझिंग असेल, स्टॉप लॉस कुठे लावायचा, कधी लावायचा, प्रॉफिट कधी बुक करायचं, रिकव्हरी पोटेन्शियल आपल्याला मार्केटमध्ये किती आहे ते आपण बघणार आहे. स्टॉक पोर्टफोलिओ, डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ, तर मी एक डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ बनवलेला आहे, तो तुम्हाला दाखवणार आहे. डायव्हर्सिफाईड म्हणजे काय? वेगवेगळ्या सेक्टरचे वेगवेगळे स्टॉक्स. डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय? आपण एक पर्टिक्युलरली एका दुसऱ्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार, मार्केट वर खाली गेलं, काही त्या स्टॉक्स मध्ये गडबड झाली किंवा काहीतरी गोंधळ असेल तर स्टॉक्स पटकन जो खाली येतो आपल्याला त्या ठिकाणी क्विक एक्झिट घेता येत नाही. आपल्याला काय समजत नाही की हा स्टॉक स्ट्रॉंग आहे की नाही. आपलं अनालिसिस कधी कधी चुकीचं होतं, प्रत्येक वेळी आपलं अनालिसिस बरोबर असेल हे सांगता येत नाही. अशा वेळी काय करायचं की आपण वेगवेगळ्या सेक्टरमधील वेगवेगळे स्टॉक्स पडून, जे मिड कॅप स्टॉक असतील, लार्ज कॅप स्टॉक असतील किंवा स्मॉल कॅप स्टॉक असतील, त्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये स्टॉक असतील ते घ्यायचे आणि पर्टिक्युलर सेक्टर असतील, म्हणजे ऑटो मधला एक स्टॉक, बँक मधला एक स्टॉक, अशा पद्धतीने ऍज पर निफ्टीचं जे वेटेज आहे त्या वेटेजचा वापर करून आपण कशा पद्धतीने स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो हे आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. त्याचप्रमाणे गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट असेल किंवा ती किती प्रमाणात करायची आणि आपल्याकडे जे कॅपिटल आहे वेगवेगळ्या म्युच्युअल फंड्स असतील, गोल्ड मध्ये किती वगैरे आणि स्टॉक्स इक्विटी मध्ये किती इन्व्हेस्टमेंट करायची हे त्या ठिकाणी आपण बघणार आहोत. सायकोलॉजीचा मेन पार्ट असतो या ठिकाणी. इमोशन्स वरती कंट्रोल आपल्याला ठेवावा लागतो. ग्रीड, भीती जी आहे त्यावरती कंट्रोल ठेवून आपल्याला चालावं लागतं. ओव्हरऑल मार्केटमध्ये अवेअरनेस आपल्याला निर्माण करण्याचा आपण त्या प्रयत्न करणार आहोत. तर अशा पद्धतीने 1 ऑगस्ट पासून जो आपला कोर्स आहे तर तो स्टार्ट होणार आहे. डेली 1 तास आपण बॅच बघणार आहोत. एक फिक्स बॅच आहे रात्री 8 ते 9 पर्यंत. त्यानंतर एक्स्ट्रा स्टुडंट्स जर वाढले तर त्या ठिकाणी आपण एक एक्स्ट्रा बॅच घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, जी मॉर्निंग किंवा इंटरमिडिएट पिरियड मध्ये. तर एक्स्ट्रा स्टुडंट जर आपले वाढले तर त्या ठिकाणी आपण एक एक्स्ट्रा बॅच घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मॉर्निंग सेशन मध्ये. कारण मॉर्निंग मध्ये आपण लाईव्ह मार्केट बघतो, जे 9 वाजता मी लाईव्ह येत असतो. त्यानंतर जे आहे 11 वाजेपर्यंत आपण लाईव्ह मार्केटमध्ये जे काय चाललंय ते त्या ठिकाणी निफ्टी, बँक निफ्टी आणि स्टॉक सिलेक्शन करायचं यावरती आपले सेशन्स असतात. त्या सेशनमध्ये तुम्ही लाईव्ह मध्ये येऊ शकता. तिथे लाईव्ह मार्केटमध्ये आपण शिकू शकता. हा जो पार्ट आहे तो मेंटॉरशिप मध्ये आहे आणि मेंटॉरशिपचा पार्ट जरा कॉस्टली आहे. मी कोणत्याही प्रकारचं स्टॉक रिकमेंडेशन देत नाही, मात्र मी ज्या स्ट्रॅटेजीज लर्न शिकवतो त्या कोणत्या पद्धतीने कोणत्या स्टॉक्स मध्ये वर्क करणार हे त्या ठिकाणी दाखवत असतो की अमुक स्टॉक्स मध्ये अमुक कंडिशन्स आता आहेत. तुमच्या इन्व्हेस्टमेंट डिसिजन प्रमाणे तुम्ही जो आहे तो स्टॉक्स मध्ये डिसिजन घेऊ शकता की त्यामध्ये ट्रेड करायचं, एंटर करायचंय की नाही, आणि त्याप्रमाणे तुम्ही आपली स्ट्रॅटेजी बनवा. त्याप्रमाणे तुमची स्ट्रॅटेजी बघून त्यामध्ये तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. बाकी फुल डिटेल्स तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरती वाचू शकता. त्यामुळे तुम्हाला पूर्णपणे आपण डिटेलमध्ये दिलेलं आहे की आपण काय शिकणार आहोत, कसं शिकणार आहोत. आपल्याला वेगवेगळ्या पद्धती आणि हा जो पार्ट आहे तो बराचसा पार्ट यामध्ये कव्हर केला झालेला नाही आहे. अधिक खूप काही जे आहे ते आपण शिकणार आहोत. वेळ कमी आहे, 30 दिवसांचाच कालावधी आहे आणि रोज 1 तास शिकणार आहोत. त्या 1 तासानंतर आपल्याला 8 ते 9 पर्यंत आपण थेअरीज जो पार्ट आहे तो बघणार आहोत आणि 9 नंतर जे आहे ते क्वेश्चन आन्सर्सचे सेशन असतील. तर तुम्हाला
प्रत्येकाला जो काय डाऊट वाटेल तो त्या ठिकाणी आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आपण एक 9:30 फिक्स टायमिंग नाही, त्यामुळे 1 तास आपण त्या ठिकाणी लर्निंग करणार आहोत आणि त्यानंतर जे काही समजलं नसेल, वन टू वन इंटरॅक्शन्स सहित आपण जे काही पार्टिसिपेंटचे ज्या काही क्वेरीज असतील त्या तिथे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर आपल्याला अशा पद्धतीने स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड करण्याची इच्छा असेल, आपण हा कोर्स नक्की जॉईन करू शकता. प्राइस डिस्काउंटसाठी जर तुम्हाला अजून डिस्काउंट पाहिजे असेल तर त्या ठिकाणी आपण मला मेसेज करू शकता. 2499 मध्ये आपल्याला मेंटरशिप जी आहे ती अवेलेबल आहे. मेंटरशिपमध्ये आपण डेली लाईव्हमध्ये जे स्टॉक्स आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे. लाईव्हमध्ये जाऊन तुम्हाला दाखवणार आहे, प्रॅक्टिकली दाखवणार आहे की कोणत्या स्टॉकमध्ये काय घडते आणि आजच्या पद्धतीने आपण यामध्ये कधी एंट्री घेऊ शकतो, कधी एक्झिट करू शकतो. तर हा मेंटरशिप प्रोग्रामसाठी फुल पे करून आपण नक्की जॉईन व्हा. बऱ्याच जणांना प्राइस ऍक्शन माहिती असतं, बऱ्याच जणांना टेक्निकल अनालिसिस माहिती असतं. प्रत्येक जण आपापल्या परीने आपल्या पद्धतीने स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येकाला नॉलेज असतं, मात्र आपण फेल का होतो? कारण तुम्हाला गरज आहे एका मेंटॉरची. मेंटॉर तुमच्याकडे नसेल. 90% जे ट्रेडर्स आहेत ते फेल होतात कारण त्यांच्याकडे एक चांगला मेंटॉर नसतो. ही मेंटॉरशिप माझी घ्यावी अशी माझी इच्छा आहे. जर तुम्ही जॉईन केलं तर तुम्हाला वेगवेगळे बेनिफिट्स त्या ठिकाणी भेटतील. तुम्ही पुढच्या येणाऱ्या काळात चांगल्या पद्धतीने ट्रेड करू शकता. माझ्यासोबत लाईव्ह